गावझाडे सप्रेम मराठीच्या लोकसभा अपडेट्स मध्ये आपले स्वागत। गेल्या अनेक दिवसांपासून भाजप महाराष्ट्रातील उमेदवारी यादी जाहीर करत नव्हते, मात्र बुधवारी ही यादी जाहीर झाली आहे। यादीत पंकजा मुंडे, नितीन गडकरी, सुधाकर शृंगारे, हिना गावित, पीयूष गोयल, मुरलीधर मोहोळे यांसह डॉक्टर भारती पवार यांच्या नावाचाही समावेश आहे। आता भाजपकडून डॉक्टर भारती पवार यांना उमेदवारी दिल्यानंतर राष्ट्रवादी कोणाला तिकीट देणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे। दिंडोरी मतदारसंघातून कोणाला उमेदवारी मिळणार याबाबत अनेक संभ्रम निर्माण झाले होते। दिंडोरी मतदारसंघ निर्माण झाल्यापासून 3ही वेळा येथे भाजपची सत्ता राहिली आहे। महायुती आणि महाविकास आघाडी या पक्षांनी सुद्धा या मतदारसंघावर पूर्ण ताकद लावायला सुरुवात केली आहे। त्यामुळे भाजपला सर्वानुमते सुयोग्य उमेदवार या जागेवर देणं आव्हानात्मक काम होतं। भाजपने काल जाहीर केलेल्या यादीत भारती पवारांचं नाव जाहीर झालं। चांदवड, निफाड, येवला, नांदगाव, कळवण, दिंडोरी या तालुक्यांचा या मतदारसंघात समावेश होतो। या मतदारसंघाचे पहिले खासदार हरिश्चंद्र चव्हाण हे होते। डॉक्टर भारती पवार यांचे सासरे देखील कळवण मतदारसंघाचे सलग 5 टर्म आमदार होते। भारती पवार ह्या केंद्रीय मंत्री देखील आहेत। एकूणच या सर्व पैलूंचा विचार करता भाजपने भारती पवारांचं नाव जाहीर केले। दिंडोरी मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध भाजप अशी लढत आहे, तर राष्ट्रवादी पक्षाकडून भास्कर भगरे यांचं नाव समोर येते। भास्कर भगरे पेशाने शिक्षक असून त्या भागात त्यांचं चांगलं नाव लौकिक आहे, त्यामुळे त्यांचं नाव पक्षाने सुचवलं आहे, असं पक्षप्रमुख शरद पवार यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितलंय। राष्ट्रवादीचे एकूण 4 आमदार या मतदारसंघात आहे, त्यामुळे राष्ट्रवादी गटाची ताकद सुद्धा या भागात आहे। त्यामुळे भारती पवार विरुद्ध राष्ट्रवादी हा सामना रंगतदार होण्याच्या चर्चा देखील रंगत आहे। अशाच नवीन लोकसभा अपडेट्स बघण्यासाठी फॉलो करा सप्रेम मराठीला।